फ्रेंड्स, सुचित्रा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता आषाढी एकादशी येते, तर त्यासाठी उपवासासाठी काहीतरी लागणारच। तर आज आपण बनवणार आहोत उपवासाच्या पुऱ्या। तर चला लागूयात तयारीला। तर आज आपण बनवणार आहोत उपवासाची पुरी। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार ते बघूयात। मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, 1 वाटी वरई घेतलेली आहे, 1 बटाटा उकडून घेतलेला आहे, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ घेतलेले आहे, हिरवी मिरची, जिरे ठेचा घेतलेला आहे आणि थोडं जिरं घेतलेलं आहे। तर आता आपण साबुदाणा आणि वरई आपल्याला थोडी थोडी भाजून घ्यायची आहे। आपण आता आधी साबुदाणा भाजून घेऊ छानपैकी। साबुदाणा छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा। साबुदाण्याला फुलायला काय वेळ लागत नाही। सतत हलवत हलवत आपण साबुदाणा छान भाजून घेऊयात। साबुदाणा आणि वरई याचं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे। आता आपण हे छान भाजून घेत आहे। उपवासासाठी खूप छान पदार्थ आहे हा। किंवा इतर दिवशीही तुम्ही करू शकता, मुलांना आवडतील असा। हे बघा, आपला साबुदाणा आता फुगत आलेला आहे, छान फुलतो भाजल्यानंतर तो। आता हा भाजत आलेला आहे, त्याला आपल्याला काढून घ्यायचे। आता आपला साबुदाणा भाजून झालेला आहे। आता मी वरई भाजायला ठेवते। वरई पण आपल्याला 1-2 मिनिटं छान भाजून घ्यायची आहे, म्हणजे पीठ त्याचं पटकन होतं। हे भाजून झाल्यावर आपण त्याला पूर्ण थंड करायचं आणि मगच मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे। वरईलाही भाजायला काही जास्त वेळ लागत नाही, पटकन होते भाजून। खूप छान चव येते याची, या रेसिपीची। हे बघा, आपली वरई छान भाजून झालेली आहे। आता आपण गॅस बंद करू आणि वरई काढून घेऊ, थंड करून ह्याचं पीठ करून घेऊ, वरई आणि साबुदाण्याचं। आपण बटाटा छान कुस्करून घेतलेला आहे आणि हे आपलं वरईचं पीठ पण बारीक झालेलं आहे बघा, छान मऊसूत झालेलं आहे। हे बटाटा, वरईचं पीठ, कोथिंबीर, मीठ, जिरे आणि ठेचा आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे। हे छान मळून घेऊयात आपण। पीठ मळतो त्याप्रमाणे, फक्त त्यात पाणी घालायचं नाही, आहे तसंच आपल्याला मळून घ्यायचं सगळं। हे आपलं छान पीठ मळून झालेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात आणि मग ते आपण लाटायला घेऊयात। खूप छान चवीला लागतात हे, एकदा नक्की करून बघा। उपवासाच्या दिवशी केलं तर छानच आहे, इतर दिवशी तुम्ही करू शकता। माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी हवी असेल तर बेल आयकॉन प्रेस करा। हे बघा, हे छान आपले गोळे होत आलेले आहेत। आता आपण यांना लाटून घेऊयात। जसे हवे त्या साईजमध्ये तुम्ही छोटे मोठे असे गोळे करून घ्या, ज्या साईजमध्ये तुम्हाला हवी आहे पुरी त्याप्रमाणे। आता हे आपण
छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊ त्याच्या. आपण पोलपटाला थोडं तेल लावून घेऊ आणि ही पुरी आपण लाटून घेऊयात. छोटे छोटे आपण पुऱ्या लाटून घेऊ. थोडं जाडच ठेवायचं. थोडं थोडं तेल लावून घ्यायचं याला आणि मग लाटायला सुरुवात करायचं. अशाप्रमाणे आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेऊयात. हे बघा, आपल्या सगळ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. थोडं जाड ठेवायच्या, एकदम पातळ नाही करायचे. आता आपण हे फ्राय करायला घेऊयात. तुम्ही शॅलो फ्राय करा किंवा डीप फ्राय करा, कुठल्याही पद्धतीने चालेल. तर आता आपण ते तळायला घेऊयात. आपलं तेल गरम होत आलेलं आहे. त्यामध्ये आता आपण या पुऱ्या सोडूयात आणि छान फ्राय करून घेऊ. खूप छान टेस्ट लागते. नक्की एकदा करून बघा. जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा, छान आपण खरपूस होईपर्यंत तिला फ्राय करून घेऊयात. तुम्ही शॅलो फ्राय करू शकता. आता मी याला पलटी मारते. हे तुम्ही दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याची खोबऱ्याची चटणी त्याबरोबरही खाऊ शकता. तुम्हाला जे आवडेल त्याच्याबरोबर तुम्ही हे खायला घ्या. छान गोल्डन होईपर्यंत आपण तिला फ्राय करून घेऊयात. आणि याच्यात वरई आणि साबुदाणा असल्यामुळं क्रिस्पी पण होते छान. हे बघा, आपली पुरी रेडी आहे एक. आता आपण ही काढून घेऊयात. बाकीच्याही पुऱ्या आपण अशाच फ्राय करून घेऊयात. हे बघा, आपल्या पुऱ्या किती सुंदर झालेल्या आहेत. नक्की करून बघा. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन जर तुम्हाला सर्वात आधी हवी असेल तर बेल आयकॉन प्रेस करा.